बोला साहेब. हो साहेब. साहेब तुमच्यासाठी फोन आहे. हॅलो. हॅलो मानलेले फादर, तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे आपल्याकडे. साक्षात तिलोत्तमा मेहंदे तुमची माफी मागणार. ज्या कुटुंबाने माझ्यावर केस केली, मला तुरुंगात टाकलं, त्या मेंदळे कुटुंबातलं सारंग मेंदळे जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी जेलमध्ये राहणार. मला त्या बाईची माफी नकोय. बाबा असं काय करताय? कभी कभी थोडा कॉम्प्रोमाइज करना पड़ता है. अहो साक्षात मालकीनबाई तुमची माफी मागतायत ना. तिची माफी घेऊन मी काय करू? मला सारंग मेंदळे हवाय माझ्या समोर. काय करतो तू? करतो ना देवा. कोण देवा? सॉरी गाईज, प्लॅन चेंज. तुमच्यात सारंग मेंदळे कोण आहे? तू तू रे. हा जो कोणी असेल तो, पण सारंग मेंदळे पोलीस स्टेशनला आला पाहिजे, नाहीतर किती डायलॉग घ्यायचे राव. या पोलीस स्टेशनला या घेऊन. सिस्टर बाय. राजकुमार, सारंगला बोलवून घ्या. त्याला पोलीस स्टेशनवर जावं लागेल. नाही, सारंग पोलीस स्टेशनला जाणार नाही. आणि यातला एकही शब्द माझ्या सारंगला कळता कामा नये. जगन्नाथने सारंगच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. तो नाही जगन्नाथला सोडवायला जाणार. इम्पॉसिबल.